प्रेमी भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन भागवत पुराण निरूपण याच्यामध्ये 7वा स्कंध आपला संपत आलाय आणि त्याच्यामध्ये प्रल्हादाला हिरण्यकश्यपूचा वध करून नृसिंह अवतारानं कशा प्रकारचा कृपा प्रसाद दिला याची कथा आणि कथेमागचं तत्व आपण बघतो आहोत. हा संदर्भ लक्षात घेऊन आज पुढे जाऊया. मुळामध्ये ही कथा भागवतात कशी आणि कुठे आली आहे तर विचारणारा राजा परीक्षिती हा शुकाचार्याने विचारला आणि शुकाचार्य परीक्षितीला सांगताना परीक्षितीचे पूर्वज म्हणजे धर्मराज, त्या धर्मराजांनी नारदांना प्रश्न काय विचारला होता हा संदर्भ घेऊन सांगतात. म्हणजे मुळात प्रल्हादाची कथा कोण कुणाला सांगतंय तर धर्मराजाला नारद सांगतात. ते ऐकलंय शुकाचार्य आणि शुकाचार्य आता राजा परीक्षितीला सांगतात. एका अर्थानं ही परंपरा आहे. तर त्या परंपरेचा विचार करताना नारद म्हणाले, बोलतायत शुकाचार्य, नारद म्हणाले धर्मराजा कथेचा संदर्भ देऊन ते म्हणतात आपण मागं बघितलं की प्रल्हाद हा विष्णूचं नाव घेतोय. त्या कपटी मायावी अशा विष्णूचं नाव घेतोय ज्या विष्णूनं हिरण्यकश्यपूच्या भावाला हिरण्याक्ष मारलेला आहे त्याचं नाव घेतोय. म्हणजे आपल्या काकांचा जो हत्यारा, काकांना मारणारा, त्याचं कौतुक आपला मुलगा करतोय याच्याबद्दल वडिलांना राग आलाय ही पहिली गोष्ट. त्यानं शिक्षा करायला सुरुवात केली आहे हेही आपल्या लक्षामध्ये येते. शिक्षेचे किती प्रकार झाले म्हणजे कड्यावरून ढकलून देणं, उकळत्या तेलामध्ये टाकणं, असे सगळे प्रकार झाले. पण भगवंताने त्या सगळ्यामधून प्रल्हादाचं रक्षण केलं. आता याच्यापेक्षा मोठा अपराध हा तो करायला लागला आहे तो म्हणजे प्रल्हाद एक होता तो आता अनेक करायला लागला. म्हणजे कसं तर एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या प्रासादामध्ये एक दिवा असेल तर त्याचा प्रकाश छानच पडतो. पण दिवाळीप्रमाणे या एका दिव्यावरून अनेक दिवे जर आपण पेटवले, एका दिव्यावरून अनेक दिवे आपण पेटवले तर प्रकाश किती वाढेल. एक दीप दुसऱ्यास चेतवी ऐसे अगणित होते असं कवी म्हणतात. एक दीप असेल तर प्रकाश मर्यादित आहे, पण त्यानं जर अनेक दीप निर्माण केले तर प्रकाश अमर्याद होणार. तसं प्रल्हाद करायला लागलाय. म्हणजे काय तर त्याचे जे सवंगडी होते, असुरपुत्र होते, त्यांना जवळ बोलावून आपली विष्णू भक्ती त्यांच्या ठिकाणी संक्रमित करायला लागला. आता अधिक राग येणार की सांगा. एक आपला पोरगा, एक आपला मुलगा निघालाय शत्रूचं कौतुक करणारा, त्याला काही शिक्षा करायची ते करूया, पण हा एकट्या नाही आहे. आता हा असुरांची पुढची पिढी बिघडवायला लागला त्याच्या बाजूने. असुरांची पुढची पिढी बिघडवायला लागला आणि हे तर फारच मोठं महापाप झालं. आणि मग तो आणखी संताप, मुळात संतापलाच होता पण त्याच्यामध्ये आणखी भर पडली. आणि मग एक दिवस तो स्वतःच प्रल्हादासमोर उभा राहिला. प्रल्हाद भगवंताच्या विष्णूच्या स्तवनामध्ये मग्न होता आणि त्यामध्ये शब्द असा आला की विष्णू देवा तू सर्वव्यापी आहेस. हे शब्द याच्या कानावर पडले आणि फारच राग आला. सगळ्या त्रैलोक्याचा मी स्वामी असताना, सगळे त्रैलोक्य मला घाबरत असताना, सगळे त्रैलोक्य माझ्या शासनाच्या आधिपत्याखाली असताना हा कोण विष्णू आला की तो सर्वव्यापी अशी भाषा होती. पण शब्द बघा, अतिशय राग आला, दुस्सह झालं, ही अप्रियता वाढत चालली. हिरण्यकश्यपू क्रोधानं लाल झाला आणि आपला मुलगा जरी असला तरी आता हा वधास योग्य आहे
त्याला मारलंच पाहिजे अशी भूमिका घेऊन तो आपल्या मुलासमोर क्रूर कर्मा साक्षात यमराज काल पुरुष जसा उभा राहावा तसं उभा राहिला, पाय आपटत आला, नागाप्रमाणे फुटकार टाकत आला आणि चिडलेला तो शेलकी विशेषणं आपल्या मुलाला द्यायला लागला. कोणती विशेषणं? तर तू उद्धट आहेस, तू मंदबुद्धी आहेस, तू कुलांगार आहेस. सगळे शब्द बघा. तू उद्धट आहेस, मंदबुद्धीचा, खरं तर तो बुद्धिमान आहे, पण याच्या दृष्टिकोनातून आपल्या काकांना मारणारा शत्रू जर गोड वाटत असला, चांगला वाटत असला, हितकर्ता वाटत असला, तरी कसली बुद्धी? मग तू मंदबुद्धी आहेस, तू उद्धट आहेस आणि कुलांगार आहेस, कुळाला नष्ट करणारा विस्तव आहेस. नाहीतरी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असा आपण म्हणतो. कारण सगळे जग तोडायला, सगळे जंगल तोडायला जी कुऱ्हाड उपयोगी पडते, त्या कुऱ्हाडीचं जे पातळ असतं ते काही जंगल तोडू शकत नाही, पण त्या पातळाला जो दांडा मदत करतो तो जंगलातल्या लाकडाचाच असतो ना. तो नसता तर जंगल तुटलं नसतं. पण कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, गणगोत जंगल, तसा तू आहेस. म्हणून तू कुलांगार आहेस, उद्धट आहेस, मंदबुद्धी आहेस, कुलांगार आहेस, माझी अवज्ञा करतोयस. मी तर राजा आहे, सम्राट आहे, आणि सम्राटाचं न ऐकणं हा राजद्रोह झाला, आणि राजद्रोहाला मृत्यूदंडाची शिक्षा असणार. इतकं चिडून बोलल्यानंतर तो विचारतो, अरे हे वाटतं का तुला? अख्खं त्रैलोक्य माझ्या शब्दानं कापतं, माझी लहर मानतं, मी काय म्हणेन याच्याबद्दल विचार करत राहतं अख्खं त्रैलोक्य. आणि असं असताना, वडील एवढे मोठे असताना त्याचं कौतुक तुला नाही, आणि तू काय करायला लागलायस? तर हे कौतुक बाजूला ठेवून नको त्या शत्रूचं कौतुक करायला लागलायस. खरं त्रैलोक्य माझ्या स्वाधीन आहे, आणि तू म्हणतोस या त्रैलोक्याची उत्पत्ती विष्णूने केली आहे. तू म्हणतोस विष्णू हा या त्रैलोक्याचा नियामक, नियंता आहे. विचार करा, नियंता, नियामक, कायदे करणं हा अधिकार कोणाचा आहे? सम्राटाचा आहे, माझा आहे. आणि माझा असा अधिकार असताना, मी खरा नियंता असताना, तो म्हणतोस मात्र छाती ठोकपणे की नियंता कोण आहे? तर नियंता हा विष्णू आहे. तो सर्वव्यापी आहे, तो नाही अशी जागाच नाही. जळी स्थळी काठी पाषाणी भरून तो दशांगुळ उरलेला आहे, असं तू माझ्या तोंडावरच म्हणतोस. काय म्हणावं तुला? आणि चिडलेल्या हिरण्यकश्यपूनं म्हटलं, तुला जर तो सर्वव्यापी वाटतो ना, तर तो आकाशात असेल, भूमी पाताळात असेल, दाही दिशांना असेल, पण असा जर असेल तर या राजगृहात पण असेल. राजगृहात सभामंडपात जे खांब आहेत तोलून धरणारे, त्या खांबातले असायला पाहिजे. हे आपल्या मुलाला, भक्ताला हिणवणं आहे. तो जे म्हणतोय त्याच्यातली त्रुटी दाखवणं आहे. काय गप्पा मारतोयस? त्रैलोक्य भरून उरलाय. मग त्रैलोक्य भरून उरलाय, त्रैलोक्य भरून उरलाय, समोरच्या खांबात आहे का? हे कसं हिणवणं आहे बघा. म्हणतोस ना त्रैलोक्यात आहे, खांबात असायला पाहिजे. आणि त्याला खात्री आहे की कदाचित तो त्रैलोक्यात असेल नाही तर नसेल, पण या खांबामध्ये नक्की नाही. कारण खांब जड आहे. खांब लाकडाचा किंवा दगडाचा, शिलाखंडाचा बनवलेला आहे. याच्यात कसा तुझा त्रैलोक्याधीश विष्णू असेल? अशक्यच आहे. मग अशक्य आहे असं म्हणून आपल्या मुलाला हीन, दर्जा त्याचा कमी दाखवून त्याची चूक त्याच्या पदरात घालण्यासाठी मुद्दाम म्हणतोय समोरच्या खांबात आहे का? त्याला खात्री आहे की विष्णू हा त्रैलोक्यात नाहीच, आणि त्रैलोक्यात नाही म्हणून समोरच्या खांबातही नाही. माझा मुलगा नको त्या गोष्टीनं बहकलाय, वाट चुकलाय, चुकीच्या मार्गाला लागलाय. तो कपटी विष्णू आहे ना, तो असाच आहे.
तो शत्रू सैन्यातही मिसळतो आणि शत्रूंना आपलंसं करतो. अगदी आठवणी सांगायची तर रावणाचा भाऊ विभीषण निघतो आणि रामाला शरण येतो. म्हणजे शत्रू सैन्यात सुद्धा आपली माणसं निर्माण करणं हे सगळ्या विष्णूला माहितीच आहे पूर्वीपासून. बघा, आता माझ्या मुलाला सुद्धा त्यानं फितवलं आणि माझ्या मुलाला फितवल्यानंतर माझा मुलगाच माझ्या तोंडावर सांगतोय की तुम्ही कोण काय मला माहिती नाही, पण तो विष्णू मात्र त्रैलोक्याधीश आहे ना, समोरच्या खांबात आहे का. असं हिणवण्यासाठी, अशक्य गोष्ट त्याच्या पदरामध्ये घालण्यासाठी तो बोलता झाला आणि स्वतःच्या हातातल्या गदेनं त्या स्तंभावर म्हणजे खांबावर त्यानं ताडण केलं. पण लगेच लक्षामध्ये आलं की गदेनं कशाला मारायला पाहिजे, याला आपण लाथेनच मारूया, अपमान करायचा. आणि मग खांबाला गदेने मारलं आणि लाथेनं ताडण केलं आणि अपेक्षा अशी होती की खांब मोडून पडेल, कारण मोठा ताकदवान आहे. पण त्या खांबातून विष्णू भगवान प्रकट होईल असं हिरण्यकशिपूला स्वप्नातही वाटत नव्हतं. खात्रीच होती त्याला, एक म्हणजे विष्णू नाही असला तर कपटी आणि मायावी आहे, असला माझ्यासमोर काय उभा राहतो, या खांबातून कसा काय प्रकट होईल, इतकी खात्री असल्यामुळं मोठ्या सामर्थ्यानं त्यानं गदा प्रहार केला आणि लत्ता प्रहार पण केला, म्हणजे लाथ पण मारली. आणि त्याला अनपेक्षित होतं तेच वास्तव समोर आलं. तो खांब कडकड्या मोडला, राजगृहातला दरबारातला खांब कडकडा मोडला. आणि अहो आश्चर्य, आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं. असं घडलं म्हणजे त्या मोडलेल्या खांबातून एक धड नरही नाही आणि धड पशुही नाही असा नरसिंह प्रकट झाला. तो नरही आहे आणि सिंह म्हणजे पशुही आहे, पण पूर्ण पशु नाही आहे, नरसिंह आहे. पूर्ण नर नाही आहे, नरसिंह आहे. असा तो प्रकट झाला. प्रल्हाद पुढे म्हणणार आहे ती गोष्ट खरी की भक्ताचं वचन सार्थ करण्याची कामगिरी भगवंतावर आहे. भक्त काय म्हणाला, प्रल्हाद म्हणाला हो या खांबात सुद्धा आहे, हे ऐकलं विष्णूनं. आणि माझा भक्त प्रल्हाद म्हणतो हो मी खांबात सुद्धा आहे, मग मला वैकुंठ लोक सोडावा लागेल आणि खांबामध्ये प्रकट व्हावं लागेल. हे पुढे येणार आहे की तू माझ्यासाठी अवतार घेतलास आणि पुन्हा कुणासाठी घेतलास येणार आहे. पण माझ्यासारख्या एका लहान मुलासाठी, प्रल्हादासाठी तो अवतार घेतलास, विष्णू लोक सोडलास. आजपर्यंत जे रूप तू घेतलं नव्हतंस ते रूप माझ्यासाठी घेतलंस. पण माझा शब्द खाली पडू नये ही जबाबदारी तुला वाटली. आणि भागवत पुराण ऐकताना तुम्ही मी एवढी खात्री बाळगायला हरकत नाही की आपण सुद्धा जर खरे भक्त असू तर आपल्या खऱ्या भक्तांचा शब्द भगवंत खाली पडू देणार नाही. मी माझ्या बाजूनं तुम्हाला निश्चितपणे सांगेन, म्हणजे भागवत निरूपण सांगणारा वक्ता म्हणून, की हिंदी म्हण आपण लक्षात ठेवावी की भगवंताच्या घरी देर आहे लेकिन अंधेर नाही. आपण एखादं चांगलं ईश्वरी कार्य करायला सुरुवात केली, गीताजी म्हणतात अनुभव आम्हाला अनेकदा येतो, एखादं ईश्वरी कार्य करायला सुरुवात केली, पहिल्या 5-10 माणसांना भेटायला गेलो, खात्री असते की माणसं नक्की काम करतील. पण घडतं असं की तीच माणसं काम करत नाही, आपल्याला खात्री असते ना. अशा वेळेला आपण निराश होतो. तेव्हा मन पक्क ठेवलं पाहिजे की इथं नाही आली पुढची येतील ना. बरं समजा आपल्या पिढीत नाही आली पुढच्या पिढी येतील ना. आपण हिंदू पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो आणि पुनर्जन्मावर आमचा विश्वास असेल, समजा या जन्मात नाही जमलं, वर्ष जितक्या सहजतेनं पालटतात, गेल्या वर्षी जमलं नाही यावर्षी जमले, वर्ष जितक्या सहजतेनं पालटतात तितके जन्म सुद्धा सहजतेनं पालटता आले पाहिजे आणि येतात. या जन्मात मी साधक आहे, पुढच्या जन्मात मी सिद्ध होऊ शकेन, मी एवढे नक्की की मी शंकित नाही आहे.
या 3 अवस्था आहेत बघा. साधक, शंकित आणि सिद्ध. साधक म्हणजे साधना करणारा, सिद्ध म्हणजे सिद्धी मिळालेला, आणि मध्ये टप्पा गुरुदेव राज रानडेंनी सांगितलाय. तो मधला टप्पा मध्ये नसतो, आपल्या बाबतीत सुरुवातीलाच असतो. तेवढा पार केला मी शंकित असणं, होईल की नाही झालं काय करायचं, अशी शंका नेहमीच्या जीवनात ठीक आहे. परमार्थात कशाला पाहिजे? परमार्थात भारतात तरी किमान 10,000 वर्ष वेद जन्मास आल्यापासून छाती ठोकपणे भक्तांना रक्षण करायला भगवंत आहे अशी साक्ष पिढ्यानपिढ्या आम्हाला मिळते आहे. आम्ही घाबरायचं कुणाला? नेहमी आपण म्हणतो त्याप्रमाणे आज सूर्य उगवलाय, उद्या उगवणार आहे ही आपली श्रद्धा जाईल. कशावरून उद्या सूर्य उगवणार आहे? विज्ञानाच्या दृष्टिकोनातून कशावरून उद्या सूर्य उगवणार आहे? भूकंप जसा सांगून येत नाही तर समजा असं होऊ नये, पण सूर्यानं संपावर द्यायचं ठरवतं. फार कटकट व्हायला लागली, याचा 1 दिवसाचा लाक्षणिक संप करूया. लाक्षणिक सूर्यानं ठरवलं, पण तुम्हाला मला खात्री आहे सूर्य असं करणार नाही. ही खात्री आली कुठून? श्रद्धेतून. म्हणून गीता म्हणते श्रद्धावान भवती पुरुषा. पुरुष म्हणजे आपण नर हे श्रद्धावान असो अनेक गोष्टी सुलभ होतील. तसं झालं की प्रल्हादाची श्रद्धा टिकली पाहिजे म्हणून भगवंतालाही जबाबदारी. आणि एवढा विश्वास आपण ठेवला अनेक गोष्टी सोप्या होतील. प्रल्हादाला तो ठेवला म्हणून वैकुंठ सोडून साध्या खांबातून एक विचित्र रूप घेऊन. तर गंमत बघा, हे काय रूप चांगलं आहे का? म्हणजे माणूस हात पाय धडाखाली माणूस आणि वर सिंह, हे रूप बघून बघून आपण देव म्हणतोय, पण हे रूप काय चांगलं आहे? आपल्याकडं एका देवाचं नाव विरूपाक्ष आहे. विरूपाक्ष म्हणजे काय? ज्याचे अक्ष म्हणजे डोळे जास्त बटबटीत आहेत तो विरूपाक्ष. आता माणसांच्या बाबतीत एकाचे डोळे बटबटीत असले तर काय चांगलं म्हणू आम्ही? डोळे सतेज असावेत, पाणीदार असावेत, बोलके असावेत, वेधक असावेत, बरोबर आहे, आपण बटबटीत. पण त्या बटबटीतला संस्कृत विरूपाक्ष म्हणतात आणि आमच्या देवाचं नाव विरूपाक्ष आहे. याचा अर्थ लक्षात घ्यायचा की भगवंत सुद्धा वाटेल ते रूप तुमच्यासाठी घेऊ शकतो. आपल्या बाबतीत देव माणसं भेटतात, देव नाही भेटत, पण देव माणसं भेटतात. श्रद्धा ही गोष्ट महत्वाची जी प्रल्हादाची होती. आणि मग खरंच प्रल्हादाचा शब्द खाली पडू नये म्हणून त्या श्रीहरीनं अद्भुत रूप घेतलं असं आपल्याला दिसतं. आता आपण जे बोललो सगळं मराठीत, हे सगळं भागवतात संस्कृतमध्ये सांगितलं. श्लोक असा, सत्यम विधातुम निज भृत्य भाषितम व्याप्तिंच भूतेषु अखिलेषु च आत्मनः अदृश्यता अत्यद्भुत रूपम उद्वहन स्तंभे सभायां न मृगे न मानुषः. न मृगे म्हणजे पशु, मृग याचा अर्थ हरिण, तो बरोबर आहे, पण या विशेष नामाचं सामान्य नाम करायचं. विशेष नाम काय? हरिण, पण सामान्य नाम काय? पशु. म्हणून राजे लोक मृगयेला जात, याचा अर्थ फक्त हरिणच मारत असं नव्हे, मृग म्हणजे पशु. तर न मृगे, तो मृग म्हणजे फक्त पशु नाही आहे, पशु आहे पण फक्त नाही आहे. न मानुषम, आणि माणूस पण नाही आहे. म्हणजे नरसिंह हा धड नर पण नाही आणि माणूस पण नाही, हे सांगितले. कुठं प्रगटला? सभायाम स्तंभे. ती जी राजसभा होती त्याच्या खांबातून प्रकटला. कसा? अदृश्यता, जे दृश्य आजपर्यंत कुणी पाहिलंच नाही असं अदृश्य. अदृश्य पाहिलंच नाही असं. कसं? अत्यद्भुत. नुसतं अद्भुत नाही, अति अद्भुत. उदाहरणार्थ 10व्या अध्यायात
विभूती योग सांगितला. आणि अर्जुन सहजपणे म्हणाला, भगवंता मग तू म्हटलंस ते कळलं मला की सर्व ठिकाणी मी आहे, कणाकणामध्ये मी आहे, प्रत्येक विभूतीत मी आहे. मग या सगळ्या विभूती एकाच चित्रपटात, एकाच कालपटात मला दिसतील का? मग त्याला दिव्य दृष्टी दिली गेली आणि विश्वरूप दर्शन हा 11वा अध्याय, एकादश आपल्याकडे आला. हा 11वा अध्याय सहज सांगतो, हा 11वा अध्याय गीतेचा आपण एकदा नीट वाचा. अर्जुन काय म्हणाला, कृष्ण काय म्हणाला की सगळे आपण हिंदू मूर्तीपूजक आहोत. ते मूर्तीपूजक का आणि कसे आहोत ते तुम्हाला विश्वरूप दर्शनातून कळेल. विभूती योग हे तत्व आहे, अमूर्त आहे, आणि विश्वरूप दर्शन हे मूर्त आहे. विश्वरूपामध्ये विष्णू दिसणं, त्या मूर्ती कशा आहेत बघा, भव्य आहे, त्यांच्या गळ्यात पुष्पहार आहे, ते शंखचक्र गळा मंडित आहे, वगैरे वगैरे. आपण जे हिंदू मूर्तीपूजक आहोत, मूर्तीमध्ये सगुणामध्ये निर्गुणाचं दर्शन आपण घेतो, तेच गीतेमध्ये विश्वरूप दर्शनात 11व्या अध्यायामध्ये मिळेल. हे दर्शन अति अद्भुत आहे. कारण की 11व्या अध्यायात म्हटले भगवंतानं, आपण गीतानुसार भागवत बघतोय ना, तर 11व्या अध्यायात भगवंतानं म्हटलंय की आजपर्यंत हे रूप ना कोणा ऋषीला दिसलं, ना कोणा तपस्याला दिसलं, ना कोणा योग्याला दिसलं. आता भागवत पुराणात 2 कथा आहेत की हेच रूप एकदा बालकृष्णानं यशोदेला दाखवलेलं आहे. संकष्टीला गणपतीला मोदक दाखवण्याच्या ऐवजी ह्याच देवानं मोदक खाल्ले म्हणून. पण भागवतातील उल्लेख आहे हा, पण हा उल्लेख प्रक्षिप्त, प्रक्षेप नंतरही कदाचित असू शकेल. कारण गीतेत जर भगवंत म्हणतायत की रूप पूर्वी कुणाला दिसले नाही आणि पुढेही कुणाला दिसणार नाही. भागवत गीतेनंतर आहे 1000 वर्षांनी. मग जर भगवंताचं वचन पुढेही दिसणार नाही, खरं व्हायला पाहिजे असेल तर भागवतात दिसून चालणार नाही. आणि भागवतात यशोदेला दिसले. त्याच्यावर तुम्ही विचार करा की प्रक्षिप्त आहे का नाही. माझा आग्रह कुठलाच नाही, काय शक्यता आहे ते सांगितलं. बरं, मुद्दा असा की मग भगवंतानं अति अद्भुत रूप घेतलं, रूपम उद्वहन. भगवंत कसा आहे, व्याप्तीच भूतेषु अखिलेषु च कदाचन. त्याची व्याप्ती अखिल भूत मात्रांना व्यापून आहे. प्रल्हादेच म्हणाला ना, अखिल भूत मात्रांना व्यापून आहे. पण सत्यम विधातून, खरं करण्यासाठी, सत्यम विधातून, कुणाचं वचन खरं करायला, निज धृत्य भाषितम. भाषित म्हणजे बोलणं, निज म्हणजे स्वतःचा, आणि विशेष शब्द आहे भृत्य. आता भृत्य शब्दाचा अर्थ सेवक आहे. खरं भागवतकारांनी तर भक्त म्हणायला पाहिजे होतं. निज भक्त भाषितम, काय अडचण नव्हती. भृत्य का म्हटलं? भृत्य म्हणायचं कारण प्रत्येक भक्तानं भक्ती करावी, पण स्वतःला भगवंताचं सेवक मानावं. म्हणून तर नारायण सूर्याजी ठोसर, एक अत्यंत मोठी विद्वान व्यक्ती, त्या कालखंडामध्ये आश्चर्यचकित वाटेल अशा प्रकारचं स्वतःला रामदास हे नाव घेते. खूप याच्यावर बोलता येईल, पण एक वाक्य म्हणून तुम्हाला सांगतो. अभ्यासकांनी सांगितलेलं की रामदास ज्या कालखंडामध्ये होते, त्या कालखंडात वर्णाची भाषा करायची तर दासस्वर म्हणून घेणं हे थोडं कठीण होतं. वाक्याचा अर्थ समजून घ्या. त्या कालखंडामध्ये स्वतःचं नाव रामदास आहे सांगणं आणि परंपरा कुठे जोडणं, तर पहिला रामदास हनुमंत आहे आणि दुसरा रामदास मी आहे हे म्हणणं, रामदासांनी केवढी क्रांती केली आहे हे लक्षात आणून देणार. जसं स्त्रियांनी कीर्तन करायला जुन्या कालखंडामध्ये गाडगी मैत्रिय होत्या, पण 17व्या शतकामध्ये स्त्रियांनी कीर्तन करणे कठीण होते.
अशा कालखंडामध्ये वेणाबाईंना वेणा स्वामी म्हणणं आणि वेणा स्वामींना कीर्तन करायला सांगणं आणि भाग्य त्यांचं असं की ते वेणा स्वामी सज्जनरावर कीर्तन करत असताना समोर समर्थ रामदास स्वामी कीर्तन ऐकत असताना सद्गुरु चरणी आणि श्रीराम चरणी विलीन झाल्या. ही सत्य घटना आहे. पण वेणा स्वामी मिरजेला आजही त्यांचा मठ आहे. स्वामी शब्द फक्त पुरुषवाचक नाही आहे. वेणा स्वामी हे जर लक्षामध्ये घेतलं तर रामदासांनी त्या कालखंडामध्ये कशा प्रकारची क्रांती केली आहे हे आपल्या लक्षात येईल. बरं, मग भृत्य शब्द त्यासाठी आला. भृत्य म्हणजे सेवक. भागवत प्रल्हादाचा उल्लेख या श्लोकामध्ये भक्त करत नाही आहे, भृत्य करतोय. कारण ती विनयशीलता आहे. आपण स्वतःला भक्त म्हणवून घेण्यापेक्षा मी भगवंताचा सेवक आहे. बरं, सेवा करायला पाहिजे ना. प्रल्हादांची नवविध भक्ती सांगितली, त्याच्यामध्ये सेवा आहेच. पादसेवनम ही सेवा आहेच. म्हणून भृत्य शब्द आला. आता हा जो विचित्र रूपाचा अति अद्भुत अशा प्रकारचा नरसिंह प्रकटला, तो दिसला कसा? प्रल्हादालाही दिसला, पण प्रल्हाद घाबरला नाही, कारण ती त्याची आई होती. पण ते जे काली मातेचं रूप होतं त्यानं प्रल्हाद घाबरला नसला तरी हिरण्यकश्यप मात्र काली मातेच्या रूपानं नक्की घाबरला असेल. कोल्हापूरच्या अंबाबाईचं रूप आणि कलकत्त्याच्या काली मातेचं रूप याच्यामध्ये अंतर आहे. तसंच काली मातेचं रूप घेऊन या ठिकाणी तो आला. भागवतकार हे कलाकार आहे आणि म्हणून ते वर्णन करत आहे. या नरसिंहाचे डोळे कसे होते तर तापलेल्या सुवर्णासारखे. त्याची आयाळ कोणती कशी होती तर तळपणाऱ्या विजेसारखी. त्याचं मुख कसं होतं विशाल आणि विक्राळ. त्याची जीभ कशी होती जणू काही तळपती तलवार. त्याच्या भुवया कशा होत्या वक्र आणि धारदार. त्याचे कान कसे होते शंकूसारखे ताठ. त्याच्या नागपुड्या कशा होत्या, आता भव्यता बघा, त्याच्या नागपुड्या कशा होत्या पर्वतातल्या गुहेसारख्या. नंतर त्याचं मस्तक कसं होतं गगनचुंबी. त्याचं वक्षस्थल विशाल, पण त्याची कटी मात्र सिंहकटी कृश. आणि त्याचे अंगावर जे होमावळी होती, केस होते, छान शब्द आहे, ते केस चंद्र किरणासारखी चमचमणारे होते. ते अद्भुत रूप असेल बघा. आणि असं अद्भुत रूप प्रल्हादाच्या इच्छेसाठी हिरण्यकश्यपूच्या समोर उभं ठाकलं. पण या सगळ्यामध्ये हिरण्यकश्यपूच्या लक्षात न आलेल्या गोष्टी होत्या. त्या नरसिंह असल्यामुळं त्याची नख ही मोठी धारदार आणि तीव्र होती. तेवढी हिरण्यकश्यपूच्या लक्षात आता आलेली नाही बहुतेक, नंतर येणारच आहे. पण बाकी सगळं रूप त्याच्या लक्षामध्ये आलं. आता भागवतकार कलाकार असल्यामुळं हिरण्यकश्यपूचं मन पण टिकतात. त्याच्या मनात विचार आला की ती साहजिक आहे बघा. अरे हा प्रल्हाद ज्या विष्णूचं वर्णन करतो आणि मला सुद्धा तो विष्णू ऐकून माहिती आहे, तो पितांबरधारी, शंखचक्र गदा पद्मधारी, काही त्या गळ्यामध्ये माळ बीळ घालणारा, डोक्यावर सोन्याचा मुकुट असणारा, हा नेहमीचा माहितीच आहे. पण हा अत्यंत मालव्य, हा अत्यंत कपटी आहे. माझ्या भावाला मारायला यानं वराहाचं रूप घेतलंच होतं की. कधी कूर्म झाला म्हणतात, कधी वराह झाला म्हणतात, आणि कपटी माणूस असंच करणार ना. त्याच्या मनात विचार आला, यानं किती कपटी रूप घेतलं तरी मी फसणार नाही. मी फक्त एवढंच म्हणेन की ह्याच्या हातात नेहमी इंद्रासारखं वज्र असतं, ते गेलं कुठं. नेहमी ह्याच्या हातामध्ये सुदर्शन चक्र असतं, ते गेलं कुठं. हा असं असेल, कपटीच आहे, येता येता विसरला असेल. माणूस कसा आपल्या मनाचं समाधान करतो, विसरला असेल. आणि विसरला असेल तर पथ्यावर पडलं. ज्याच्या हातात वज्र नाही,
ज्याच्या हातात चक्र नाही तो काय माझ्याशी लढाई करणार आहे. नरसिंह नरसिंह म्हणे, हा काय माझ्या योग्यतेचा पहलवान आहे का? हा काय करणार आहे माझ्याशी युद्ध? म्हणून तो महादैत्य त्याला सन्मुख झाला, क्रोधायमान झाला. हातातली गदा तर उंच उचलली आणि वेगानं त्या नरसिंहाच्या छातीवर प्रहार केला. याला वाटलं होतं आतापर्यंत आपल्या हातातली गदा सर्व सामर्थ्यानिशी आपण समोरच्या माणसावर उगारली, मारली की एकच शक्यता आहे, त्याचं चूर्ण होणं, भुगा होणं, कण होणं. पण काहीच झालं नाही. उलट गरुडानं जसं एखाद्या सर्पाला धरावं तसं गदे सकट त्या हिरण्यकश्यपूला नरसिंहानं आपल्या 2 हातामध्ये पकडलं. गरुडाच्या पण नख्यात असतात, नरसिंहाच्या पण नख्यात आहे. गरुड सर्पाला पकडतो, या ठिकाणी हिरण्यकश्यपू नावाच्या दैत्य सर्पाला पकडलं गेलं. पण हिरण्यकश्यपू सुद्धा कच्च्या गुरूचा चेला नव्हता आणि म्हणून या द्वंद्व युद्धात नरसिंहाच्या लक्षात आलं नाही, इतक्या चपळाईनं तो त्याच्या पकडीतून सुटला. चपळाईनं तो त्याच्या पकडीतून सुटला. आता त्याच्या लक्षात आलं की गदा काय चालणार नाहीये. मग त्यानं ढाल आणि तलवार घेतली, शस्त्र बदललं आणि ढाल तलवार घेऊन तो त्याच्या अंगावर चालून गेला. कलाकार भागवतकार चटकन म्हणतात, वेगळा दृष्टांत, मगाशी गरुडानं सर्पाला पकडलं होतं, आता एका सर्पानं उंदराला पकडलं. का उंदीर म्हटलं असेल तर चपळाई. पण उंदरानं किती चपळाई केली तरी सर्प काय करू शकतो? तर डोळे मिटून बसलेली घरातली आपली मांजरी पळणाऱ्या उंदराला किती कौशल्यानं पकडते. हे उदाहरण आपल्या समोर आहे ना. तेव्हा त्यांनी ताकदच दिली, किती काय चपळ असे ना, मांजरीचा पंजा बरोबर त्या उंदराला बिळात जाण्यापूर्वी पकडतो. तो दृष्टांत दिलाय की एखाद्या सर्पानं उंदराला धरावं तसं केलं. आणि ही दोन्ही गोष्टी करताना मेघाचा गडगडाट व्हावा त्याप्रमाणे नरसिंहाचा हास्य ध्वनी संपूर्ण सभा मंडपामध्ये घुमायला लागला. ही गोष्ट आणखीनच वाईट आहे. लढाई करताना समोरचा शत्रू अधिक आत्मविश्वास संपन्न असेल तर तो हसू शकतो. तोही जर घाबरला असेल तर हसणं मावळतं दोघांचंही. पण इथं हिरण्यकश्यपूचं काय झालं माहिती नाही, पण नरसिंह मात्र हास्य ध्वनी गडगडाट असा झाला. आयुष्यात प्रथम ते हास्य ध्वनी ऐकून आणि हे सगळं भयचकित रूप बघून हिरण्यकश्यपूनं डोळे मिटून घेतले. त्याच्या पकडीतून सुटण्याची धडपड केली. पण एकदा गरुडाचा पंजा बसल्यानंतर सर्प कसा सुटू शकत नाही तसा हिरण्यकश्यपू नरसिंहाच्या तावडीतून सुटणं शक्य नव्हतं आणि त्याचं मरण त्याच्या समोर आलं. प्रल्हाद बघत असताना नरसिंहानं, अक्राळ विक्राळ नरसिंहानं त्याच राजसभेच्या उंबरठ्यावर जाऊन, असं आपण म्हणतो उंबरठा, भागवतात उंबरठा शब्द नाही आहे, द्वार शब्द, द्वारा. तर द्वारामध्ये संध्याकाळच्या वेळेला मांडीवर उतानं घेऊन, लहान मुलाला मांडीवर घ्यावं तसं मांडीवर घेऊन नखाने हृदय विदारणे झालं. जे पुढं सांगायला पाहिजे ते आत्ताच सांगतो. तुमच्यापैकी अनेकांनी शक्य आहे कर्नाटकमध्ये जे हम्पी आहे, विजयनगर, ते पाहिलं असेल. पाहिलं नसेल तर पहा. विजयनगरमध्ये आपण पाहायच्या अनेक गोष्टी आहेत, पण 2 गोष्टीवर मी तुमचं लक्ष केंद्रित करतो. एक, विजयनगरमध्ये आपण प्रवेश करताना डाव्या बाजूला पुढे आपण गेलो तर नरसिंहाचं मंदिर आहे आणि उजव्या बाजूला आपण पुढे गेलो तर विठ्ठल मंदिर आहे. त्या विठ्ठल मंदिरामध्ये जी चौकट आहे
त्या चौकटीवर आपल्या विठ्ठलाचं चित्र आहे. कटीवर हात ठेवलेला चौकटीवर आहे. पण चौकटीतून आत गेलो तर गाभाऱ्यामध्ये विठ्ठल मूर्ती नाही. आणि असं मंदिर आज त्या ठिकाणी आहे. हीच खूण आहे की एकनाथांच्या पणजोबांनी भानुदासांनी त्यांचे आजोबा चक्रपाणी आणि भानुदास पणजोबा त्यांनी ती विठ्ठल मूर्ती आणली, याची ती खूण आहे. आता विठ्ठल मूर्तीचा विषय खूपच छान आहे. तिथंच पुरंदरदासांची पदवी आहे. तिथं बसून ते भजन म्हणायचे. पुरंदरदास म्हणजे कर्नाटकचे नामदेव. एका शब्दात कळतं आपल्याला. पुरंदरदास म्हणजे कर्नाटकचे नामदेव. पण हा विषय बाजूला ठेवूया. दुसऱ्या विषयाकडे मला तुम्हाला न्यायचं आहे की डावीकडे जरा पुढे चला. डाव्या बाजूला मोठे राजवाडा पण आहे. पण जरा पुढे चला आणि किंचित भग्न झालेलं नरसिंहाचं मंदिर तुम्हाला दिसेल. मंदिर भग्न झालंय पण नरसिंहाची मूर्ती आता आपण वर्णन करतोय अशीच आहे. एक गोष्ट मला माझ्या अभ्यासातून सतत जाणवते की अलीकडे बघा आपल्याकडे नरसिंह हे दैवत तुलनेनं मागं पडते. अर्थात असं म्हणता येत नाही की सदाशिव पेठेमध्ये नरसिंह आणि असा नरसिंह आहे की ज्या मंदिरामध्ये वासुदेव बळवंत फडके राहतात. हे दुसरा नरसिंहच तिथं राहत होता. तर मी बोलतो ते बरोबर नाही आहे. पण जरा तुम्ही विचार करा, आपल्याकडे विष्णू विठ्ठल आहे, राम आहे, गणपती आहे, कृष्ण आहे, हनुमान आहे. पण गावोगावी नरसिंहाची मंदिरं नाही आहे. पण असं लक्षात येतं की विजयनगर साम्राज्य हे शिवाजी महाराजांचं हिंदवी राज्य पूर्व होण्याच्या म्हणजे निर्माण होण्याच्या पूर्वी 100 वर्ष त्याच 5 बहामनीशी लढणार आहे. ज्या आदिलशाहीशी निजामशाही संपली पण आदिलशाहीशी विजापूरच्या महाराजांना लढावं लागलं. त्या 5 जणांनी एकत्र येऊनच विजयनगर संपवलंय. त्या विजयनगरचं दैवत नरसिंह होता. आणि मला या मनात विचार येतो की ते विजयनगरचं जे नरसिंह दैवत होतं ना, ते नंतर आपण बहुतेक विसरलो, अन्य देवतांच्याकडे वळलो आणि म्हणूनच आपण हिंदूंनी जे प्रतिकार करायला पाहिजे होता तो आम्ही हळूहळू विसरत गेलो. तर आज तर माझ्या मनामध्ये येतं, हे बरोबर का चूक तुम्हीच ठरवा, की आपण सगळे नव्यानं पुन्हा एकदा नरसिंह भक्त होण्याची गरज आहे. कारण आमची सहिष्णुता आता सद्गुण विकृती व्हायला लागलेली आहे. ती थांबली पाहिजे. ती थांबलीच पाहिजे आणि हिंदूंचं संघटन व्हायलाच पाहिजे. त्याला उत्तर नाही. आणि त्यासाठी नरसिंहदेव हा फार उपयुक्त आहे. शत्रूला नष्ट करणारा नर आणि सिंह असणार. हे थोडं विषयांतर झालं. मूळ जागी येऊया की मग तो जो नरसिंह आहे त्या नरसिंहानं आईनं मुलाला मांडीवर घ्यावं तसं शत्रूंना मांडीवर घेतलं, दारात घेतलं, संध्यासमयी घेतलं आणि त्याच्या पोटामध्ये नख खुपसून, मागं बोललो मी अफजल खान वर, नख खुपसून त्याला मारलं. पण दिसत कसा होता? कारण याचा संदर्भ पुढे येणार आहे. दिसत कसा होता तर मग सगळं वर्णन आठवा. डोळे क्रोधानं लाल झाले, जिभेनं ओठ चाटतोय, जिभेनं ओठ चाटतोय. जरा ध्यानामध्ये आणा. एखादा सिंह जर वाघाची शिकार करत असेल तर कसा दिसेल? तसंच पाहिजे. रणांगणावर रणांगणासारखीच वागायला पाहिजे. परत आल्यानंतर शांतीची स्तोत्र म्हणा, ओम शांती शांती शांती. पण रणांगणावर शांती म्हणू नका, तिथे क्रांतीच पाहिजे. आणि म्हणून आयाळ आणि मुख रक्तानं माखलेलं, सावरकरांच्या भाषेत अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते. शेवटी किती सुंदर आहे. सज्जनांनी पूजा केलेली, हे किती शांती आहे. पण अधम रक्त रंजिते, जे अधम आहेत त्यांच्या रक्तानं माखले. म्हणून म्हटलं कोल्हापूरची अंबाबाई सतत नाही चालणार, कलकत्त्याची काली माता सुद्धा लागणार आहे.
आणि म्हणून रक्तबिंदूनं आयाळ आणि मुख लाले लाल झालं. आणि जरा अद्भुताबरोबर विलक्षण रस आहे की त्यानं नखानं मारलं, आतडी बाहेर काढली आणि त्याच्या माळा गळ्यामध्ये घातल्या. अंगावर काटा सुद्धा येईल, पण तांडव नृत्य करणारा शिवशंकर आपला. भूत खेत ज्याच्या सैन्यात आहे तो आपला. स्मशानवासी शिवशंकर आपला. नाही तर हिमालयावर राहणारा शंकर आहेच की. पण हिमालयावर राहणारा शंकर नेहमी असला तर इतरांचं फावतं. अशा वेळेला स्मशानातला शिवशंकर सुद्धा त्रिशूलधारी हा दिसावा लागतो. कसा आहे? आतड्याच्या माळा गळ्यामध्ये घातले. मदोन्मत्त हत्तीला मारणारा वन केसरी. खरंच विचार करा, हत्ती समोर जात असेल आणि सिंह समोरून आला तर कदाचित सिंहाला आपल्या त्या सोंडेमध्ये हत्ती पकडूही शकेल कदाचित. पण मागून हल्ला करून गनिमी काव्यानं, काय त्या गनिमी काव्याला नाव वगैरे ठेवायचं कारण नाही, तो मराठ्यांचा गनिमी काव्य आहे. तर त्या गनिमी काव्यानं कुठल्याही दिशेनं एका मारायचं ठरल्यानंतर हत्तीच्या गंडस्थलावर नरकेसरी सिंहाची उडी पडली. हत्ती किती उंच असतो, कशी उडी मारावी लागेल, आणि उडी मारताना चुकून चालणार नाही, यशच पाहिजे. आणि असा पंजा त्या मदोन्मत्त हत्तीच्या गंडस्थलावर पडला की हत्ती संपला. तसं नरकेसरी या नरसिंहानं हिरण्यकश्यपूला मारलं. साहजिकच बरोबरचे जे अन्य दैत्य होते ते आयुधासकट धावले. वर्णन छान आहे. त्या सगळ्या आयुधासकट धावलेल्या दैत्यांना नरकेसरीनं एवढं भव्य रूप धारण केलं की आपल्या पायाच्या टाचे खाली चिरले. लढायचं कोणाशी? हिरण्यकश्यपूशी. आणि उरलेले जे खुर्द आहेत ना, त्या खुर्द्यांचं काय करायचं? टाचे खाली त्यांचा भोगार करायचा. अशा प्रकारचा हा दिसत कसा होता? पुन्हा संस्कृत श्लोकाचा आधार घेऊया. संरभ्य दुष्प्रेक्ष कराल लोचनो ये लोचन. संरभ्य दुष्प्रेक्ष, ज्याला बघणं मुश्किल होईल. जसं सूर्याकडे 12 वाजता नाही आपण बघू शकत, डोळे मिटतो. दुष्प्रेक्ष कराल लोचन. कराल अकराळ विक्राळ त्याचे डोळे आहेत. व्याप्त्या ननांतम, आनन म्हणजे मुख, त्यानं व्याप्त म्हणजे जबडा सिंहानं असा मोठा केलाय. खरं तर मारले त्याला आता, पण मोठा जबडा करून त्याला बघणं कठीण होईल अशा प्रकारचा, ज्याचे आयाळ ही मोठी तळपत्या विजेसारखी दिसते आहे अशा प्रकारचा. आणि द्वीप म्हणजे हत्तीला मारणारा हरी अवतरला. आता द्वीप हे शब्द म्हणायचे कारण जे सोंडेनं पाणी पिणारा आहे, तोंडांना पाणी पिणारा, हत्ती तोंड नाही लावत, सोंडेनं पाणी पितो. द्वीप दोनदा पिणारा, किंवा दात सुद्धा एक दिसणारे आणि न दिसणारे, सुळे हत्तीचे आणि दात, अनेक अर्थाने त्याला द्वीप म्हणतात. तर सुरेख आहे. अशा त्या द्वीपाला म्हणजे हत्तीला मारणारा कोण आहे बरे? शब्द वापरलाय हरी. विष्णू म्हटलेलं नाहीये, हरी म्हणायचं कारण हरी शब्दाचा एक शब्द विष्णू आहे आणि दुसरा शब्द सिंह आहे. हरी या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातला हरी शब्दाचा अर्थ सिंह आहे. तर सिंह असा हरी आणि विठ्ठल असा हरी, विष्णू असा हरी. हरी नाव सुद्धा कसं आलं पुढच्या स्कंदात तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्या आईचं नाव हरिणी आणि वडिलांचं नाव हरिविध, म्हणून तो हरी झाला. आपल्याला हरी म्हणजे काय नेमकं कळतच नाही. हरी विजय, हरी रामकृष्ण हरी, दुःख हरण करणारा, असं बरंच आपण म्हणतो. पण हरी शब्द त्याच्या आई वडिलांच्याकडून मिळाला. अष्टम स्कंदात बघूया. सुरुवातीलाच गजेंद्र मोक्षाची कथा येते त्यावेळेला, आणि आता हरी बघूया. हरी म्हणजे सिंह.
तर सिंह असणाऱ्यानं हत्ती मारला, सिंह असणाऱ्या नरसिंहानं हिरण्यकश्यपूला मारला. पुन्हा कलाकारानं वर्णन छान केलंय की त्यानं जे कसं असतं, एखादा घोडा, एखादी गाय, एखादा बैल किंवा एखादा सिंह, हत्ती यांच्या काही लकबी असतात. म्हणजे बैल असेल, गाय असेल तर ते आपले कातडी थरथरतात. घोडा असेल, सिंह असेल तर काही कारण नसताना आयाळ झटकतो. ही त्या पशूंची लकब आहे, तीही ठेवली आहे. भागवतकार म्हणतात एवढा पराक्रम केल्यानंतर सिंहाला बरं वाटलं, नरसिंहाला, आणि बरं वाटल्यानंतर त्यानं आपली आयाळ झटकली. अद्भुत रस. त्या आयाळ झटकल्याबरोबर आकाशातले ढग अस्ताव्यस्त झाले, नक्षत्र वरून खाली पडतात की वाटायला लागले. त्या नरसिंहानं असा श्वासोच्छ्वास केला की समुद्रातल्या लाटा उफाळून वर आल्या, आणि त्यानं गर्जना अशी केली की आपण मानतो त्या पृथ्वीच्या गोलाला सोंडेवर सावरून धरणारे 10 हत्ती आहेत किंवा 8 हत्ती आहेत. त्या दिग्पाल असं म्हणतात. त्यांना कळेना कसला आवाज झाला म्हणून, कारण म्हणे पृथ्वी डळमळायला लागली. हत्ती घाबरले, पृथ्वी डळमळायला लागली. सगळ्या कशामुळं? आयाळ झटकली म्हणून. म्हणजे नरसिंहाचं रूप काय असेल ते आपल्या लक्षामध्ये येईल. त्यामुळं फार छान आहे. अशा प्रकारचं रूप घेतल्यानंतर सगळ्या देवांच्या मनामध्ये विचार आला की रूप सगळे हिरण्यकश्यपूला मारेपर्यंत छान होतो, पण हेच रूप जर कायमचं राहिलं तर उद्या काय करायचं? मग अशी म्हटल्याप्रमाणे रणांगणावर क्रांती पाहिजे, पण क्रांतीला शेवट पाहिजे, शांती पाहिजे ना. आणि म्हणून सगळ्या देवांनी विचार केला की आता स्तवन करूया आणि नरसिंहाला पुन्हा विनंती करूया. झालं ते झालं, हिरण्यकश्यपूला मारलं ते बरोबर आहे, आता संपला विषय. आता त्या म्हणलं सांगतो, ते जे रिक्त सिंहासन झालं त्याच्यावर हा नरकेसरी जाऊन बसला. नंतर तो प्रल्हादाला बसवणार आहे, पण राजे पद रिकामं ठेवलं नाही. असुराला मारल्यानंतर त्या सिंहासनावर सरळ नरकेसरी जाऊन बसलाय. हा मधला संदर्भ. बर, आता हे भयचकित रूप झाल्यानंतर ब्रह्मदेवा सकट देव घाबरले आणि देव म्हणायला लागले आता याचं रूप पहिलं आणलं पाहिजे. बरोबर हेच आहे गीतेमध्ये. सगळं विश्वरूप दर्शन झाल्यानंतर भगवंताला काय म्हणावं? एकीकडं तो सांगतोय कुणी बघितलं नाही, काय नशीब तुझं, तू एकटा बघतोयस. आणि अर्जुन म्हणतोय झालं ते नशीब विषय छान झालं, पण मला काय पाहिजे, नेहमीसारखा तू हो. बरोबर आहे ना? आणि झाला तसा तो. हे जसं एकादशी स्कंदामध्ये आहे, एकादशी अध्यायामध्ये आहे, तसंच आहे इथं. पण गंमत आहे मोठी. ब्रह्मदेव आणि देव हे सगळ्यांनी विचार केला, पण सगळे आपल्या पुढे गेले विनंती करायला, आणि विनंती केल्या की विनंतीच करता येईना आणि मागं फिरले. हे वर्णन मोठं छान केलं. बघा तुम्ही भागवतात, गंमत आहे. सगळे देव आणि ब्रह्मदेव थकले. मग त्यांनी विचार केला तुम्हाला मला आवडणार आहे की नवऱ्याला शांत करायला बायकोला पाठवूया, आणि म्हणून लक्ष्मीला पाठवलं. आता लक्ष्मीला पाठवलं, लक्ष्मी म्हणाली करते ना शांत, म्हणून पुढे गेली आणि तिच्या लक्षात आलं शब्द आहे हे जे काही ध्यान दिसतंय हे अदृष्टपूर्व आहे, पहिल्यांदा असं कधी बघितलंच नव्हतं. दुसरं हे अद्भुत आहे, आणि तिसरं ते भयकारी आहे. आणि म्हणून लक्ष्मी गेल्या पावली परत आली. देव थकले, जगन्माता लक्ष्मी सुद्धा थकली. आणि मग ब्रह्मदेवाच्या मनात विचार आला आता एकच उपाय होता, आई सुद्धा थकली म्हणताना पोराला पुढं पाठवायचं. आणि पदरी घाली पेळा बाप निर्बळ साठी बाळा. तुकाराम महाराज एक कथा सांगतात. एक मोठा पैलवान होता, आपल्या मैदानावर त्यानं अनेकांना हरवलं आणि विजय मिळवून घाम पुसत पुसत घरामध्ये आला आणि पडवीवर बसला. थकला होता, पडवीवर बसला होता. बायकोला खूप आनंद झाला, गावकऱ्यांना खूप आनंद झाला. लहान मुलगा जवळ आला, त्याला काय फारसं कळलं नाही, पण वडील काही पराक्रम करून असताना कळलं. वडिलांनी सगळ्यांना हरवलं असं म्हटलं.
याच्या मनात विचार असा आला की वडिलांना आपण हरवलं तर, वडिलांनी सगळ्यांना हरवलंय, आपण हरवलं तर. आणि म्हणून त्याच्याजवळ समोर एक साधा रुमाल होता म्हणे, त्याला पिळा शब्द वापरलाय, पिळा तुकारामाने. आणि तो पदराचा पिळा, वस्त्राचा पिळा त्यानं आपल्या वडिलांच्या अंगाभोवती घातला आणि म्हणाला, बाहेर सगळ्यांना हरवून आलात ना, आता हा पिळ्यानं बांधलोय तुम्हाला, जरा सोडून दाखवा बघू. आणि बाप निर्बळ साठी बाळा, बाळासाठी बाप निर्बळ झाला. निर्बळ म्हणजे बलहीन. आणि असंच आहे, जगात सगळीकडे सिकंदर, पण घरामध्ये लहान मुलांना असा पदरी घातला पिळा की सगळे संपलं. आणि तेच केलं. म्हणजे लक्ष्मी हरली, पण हारलेल्या लक्ष्मीनं मला जमत नाही म्हटलं, ब्रह्मदेव म्हणाले आता प्रल्हादाला पुढे करूया. प्रल्हाद खरंच पुढे झाला आणि प्रल्हादानं नमस्कार केला. एवढं मोठं उग्ररूप होतं, पण ते उग्ररूप असून सुद्धा प्रल्हादानं विनीत भावानं, किती वय असेल प्रल्हादाचं, 8 ते 10 वर्षाचं, 8 ते 10 वर्षाचा कोवळा मुलगा, नवविधा भक्ती करणारा, नारद कृपांकित, कयाधू कृपांकित, भगवंताचा भक्त, जेव्हा भगवंतासमोर येतो, अगोदर लहान मूल बघितल्यानंतर कुणालाही बरंच वाटतं ना, पण या भयकारी रूपामध्ये हा 8-9 वर्षाचा कोवळा जीव जेव्हा हात जोडून, मान वाकून, सस्मित स्तवन करीत भगवंतासमोर आला, त्या भगवंताला खूपच आनंद वाटला आणि भगवंतानं फक्त त्याच्या मस्तकाचं अवघ्राण केलं. त्याचा परिणाम प्रल्हादाच्या ठाई अष्टसात्विक भाव जागे होण्यात झाला. ही भक्ती आहे. भगवंताच्या अवघ्राणानं, फक्त हुंगण्यानं सगळे त्याच्या ठिकाणी झाले. आणि मग प्रल्हाद म्हणायला लागला, शब्द छान आहे, हे भगवंता, तू आत्तापर्यंत जी लीला दाखवलीस, लीलाचा एका अर्थानं म्हणजे हिरण्यकश्यपूला मारणे भयंकर आहे, रूप सगळं भयंकर आहे, पण तुमच्या माझ्या दृष्टीनं, भगवंताच्या दृष्टीनं वेणुवादन ही सुद्धा लीलाच आहे, गोरक्षण ही सुद्धा लीलाच आहे, आणि कालिया मर्दन सुद्धा लीलाच आहे. आपल्याला कालिया मर्दनाची भीती वाटेल, भगवंताला भीती वाटत नाही. आणि म्हणून बघा, लीला शब्द वापर, क्रीडा, खेळ. आणि खरंच आहे, काय त्या कृष्णाची ताकद असेल, कालियाच्या 1000 किंवा 100 फड्यावर तो नाचायला लागला, नृत्य करायला लागला. स्मशानात, हिमालयावर, रणांगणात शंकरच नृत्य करू शकतात, तांडव नृत्य. आणि कालियासारख्या विषारी नागाच्या मस्तकावर बालकृष्ण, गोपाल हाच नृत्य करू शकतो. प्रल्हादानं ह्या भगवंताच्याकडे अशा प्रकारे प्रेमाने विनंती केल्यानंतर प्रल्हाद म्हणायला लागला, तू सगळी लीला दाखवलीस ही विश्व कल्याणासाठी दाखवलीस. आता या ठिकाणी छान शब्द येतो, आपण मराठीमध्ये तो शब्द जरा वेगळा उच्चारतो, जरा मी एक संदर्भ सांगतो, लक्षात घ्या. 10वा अध्याय आणि 11वा अध्याय याचं वर्णन करताना ऐश्वर योग असा शब्द येतो. ऐश्वर योग हा शब्द संस्कृत आणि बरोबर, ऐ श्व आणि र म्हणजे ईश्वराचे, शकुंतला शकुंतल, सुभद्रा सौभद्र, आणि ईश्वर ऐश्वर. पण रच्या ठिकाणी य आणि यवर रफार हा उच्चारायचा नाही, आपण ऐश्वर्य म्हणतो. आणि म्हणायचं कारण ईश्वराजवळ ऐश्वर्य असणार, कारण भगवान हा षडैश्वर्य पूर्ण आहे, 6 प्रकारचं ऐश्वर्य, या अर्थानं ऐश्वर्य म्हणा. पण ऐश्वर्य हा मराठी शब्द झाला, आपण म्हणायला हरकत नाही, पण संस्कृतमध्ये ऐश्वर्य नाही आहे, ऐश्वर आहे. आणि आपण ध्यानात घेऊया, प्रल्हाद ते म्हणाला, हे भगवंता, तुझ्या लीला कळल्या, तुझा ऐश्वर योग कळला,
आणि ऐश्वर योग फक्त ईश्वराचाच असतो आणि कुणाचा असू शकत नाही. राजाचं ऐश्वर असतं, सम्राटापाशी गजांत लक्ष्मी वैभव असतं, ऐश्वर्य असतं. ऐश्वर्यवती ऐश्वर्यवंत असू शकतात, पण ऐश्वर फक्त ईश्वरच असतं. म्हणून तुझं सामर्थ्य हे ऐश्वर आहे. तू आत्मानंद घेतोस. काय अर्थ असेल? लीला तुमच्या माझ्यासाठी आहे, पण भगवंताला काय मिळतं? भगवंताला आत्मानंद मिळतो. तर तो आत्मा कसा आहे बरं? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, हा त्याचा आत्मानंद आहे. नाही तर कशाला त्याने अवतार घ्यायला पाहिजे? दुर्लक्ष केलं तर? पण नाही. चौथ्या अध्यायामध्ये 7 आणि 8 श्लोकामध्ये भगवंत पुन्हा पुन्हा सांगतायत की असुरांचा नाश करायला आणि सज्जनांचं रक्षण करायला संभवामी युगे युगे. आणि आपल्या हिंदूंचं हेच वैशिष्ट्य आहे की आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो आणि संभवामी युगे युगे विश्वास ठेवतो. एखादी गोष्ट कळसाला पोचली, दुष्टपणा सुद्धा कळसाला पोचला की अवतार होतोच, हा आमचा विश्वास आहे आणि इतिहासाची साक्ष. असा विचार केला तर मग तुझी ती लीला तुझ्या आत्मानंदासाठी आहे. पण आता आवर्ती घे, हे आम्हाला सहन होत नाहीये. भगवंताने छान शब्द वापरला, मला फारच बरं वाटलं. प्रल्हाद भगवंताला एक आश्वासन देतो की तुझं हे रूप जे आहे ना, ते आम्ही चिरंजीव करू. म्हणून मगाशी म्हटलं, विजयनगरचं साम्राज्य हे नरसिंहाला मानणारं होतं. हे प्रल्हादाने सांगितलं. जे रामावतार आहे, कृष्णावतार आहे, पण नरसिंहावतारही असला पाहिजे. कारण प्रल्हादानं तसं भागवतकार सांगतायत, अधिकृत आहे, भागवतकार सांगतायत की तुझं हे रूप आम्ही चिरंजीव करू. चिरंजीव करणं म्हणजे पिढ्यानपिढ्या त्याचा पूजा करणं, असं लक्षात. आणखीन एक मुद्दा आणि थांबू. भगवंत मगाशी म्हटल्याप्रमाणे भृत्य म्हणजे सेवकाच्या इच्छेला त्याचा शब्द खाली पडू नये म्हणून करतं. आता हेच प्रल्हादानं जरा वेगळ्या भाषेत सांगितलंय का भागवतकारांनी आपल्यासाठी सांगितलं. भगवंताचे जे 10 अवतार आहेत ते कुणाकुणासाठी जन्मास आले जरा बघा. श्रीराम अवतार जो आहे किंवा श्रीकृष्ण अवतार जो आहे, हा तुमच्या माझ्यासारख्या नर किंवा मानव यांच्यासाठी आहे. नर किंवा मानव यांच्यासाठी श्रीराम आणि श्रीकृष्ण अवतार आहे. देवांसाठी जे मानव नाहीत, अजर आणि अमर आहेत, त्यांच्यासाठी वामनावतार आहे. श्रीराम श्रीकृष्ण नाही, पण वामन अवतार हा देवांसाठी आहे. आणि खरंच आहे, त्या बळीराजाचं दानशूर म्हणून आपण कौतुकच करतो. जेव्हा विषय तेव्हा मी तुम्हाला सांगतो त्याचा दोष काय होता, का त्याला पाताळात दडपून टाकलं? अहंकार. दुसरा कुठला दोष? अहंकार. पण अध्यात्मात अहंकार चालत नाही, म्हणून तर वामन अवतार. पण कुणासाठी? देवांच्या रक्षणासाठी. बळीराजा दैत्य होता. या बळीराजाचं भांडण कुणाशी होतं? देवांशी होतं. त्या देवांचं रक्षण करायला वामन अवतार. एक विशेष गोष्ट म्हणजे लक्षात आली की परशुरामाचा अवतार हा ऋषींच्यासाठी आहे, फक्त मानवासाठी नाही. मानवामधले जे ऋषी आहेत त्या ऋषींसाठी. आणि बरोबर आहे, जमदग्नी या ऋषींचा अपमान झाला म्हणून जामदग्नी परशुराम जागा झाला ना. आणि हा अवतार असा आहे की सगळी पृथ्वी ताब्यामध्ये आल्यानंतर त्यावेळेचा भरतखंड ताब्यामध्ये आल्यानंतर तो ब्राह्मणांना देऊन टाकून, तो जन्माला ब्राह्मण असेल पण ब्राह्मणांना देऊन टाकून ऋषी असणारा परशुराम, आज ज्याला आपण कोकण म्हणतो, ती कोकणची भूमी नव्हती, त्या समुद्र किनारी गेला. आणि रामानं जसं सेतुबंधन केलं तर त्याच्या आधीच्या परशुरामानं
समुद्राला विनंती करून हटवलंय आणि समुद्र हटल्यानंतर चिंचोळी पट्टी निर्माण झाली. समोर अथांग समुद्र आणि मागं उत्तुंग सह्याद्री, याच्यामध्ये जी चिंचोळी पट्टी निर्माण झाली ती कोकण भूमी, अगदी केरळपासून, फक्त महाराष्ट्र नाही, केरळपासून ही कोकण भूमी मुंबईपर्यंत परशुरामाने निर्माण केली. आणि त्याचं रक्षण करता म्हणून तो चिपळूण जवळच्या परशुराम महेंद्र डोंगरावर आजही आहे. ऋषींचा अपमान सहन होत नाही, ज्ञानवंतांचा अपमान सहन होत नाही. हा जो परशुराम चरित्राचा अर्थ आहे तो मला आजच्या काळामध्ये सुद्धा महत्वाचा वाटतो. इतरांचे अपमान परवडतील येते, पण ऋषींचा अपमान म्हणजे संस्कृतीचा अपमान. ऋषींना नष्ट करणं म्हणजे संस्कृती नष्ट करणं. आणि संस्कृती नष्ट झाली तर प्रकृती उरत नाही, विकृती उरते. संस्कृती नष्ट झाली तर पशु मासतात. संस्कृती आहे म्हणून माणूस आहे, आणि मानव्याचं रक्षण करायचं असेल तर संस्कृती हवी. संस्कृती हवी तर ऋषी हवेत, आणि ऋषी हवे तर परशुराम हवा, त्याच्या हातात परशु पण हवा, हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि पुढं काय भगवंताची ताकद बघा. कोणी भगवंत रामकृष्ण, परशुराम, एक वेळ वामन, हे आपल्या लक्षात येतं का की वामनावतार म्हणून आपण त्याचं कौतुक करतो. पण माणूस इतका बुटका असेल नेहमी सुद्धा कितपत आपण त्याचं कौतुक करू. पण वामन अवतार आहे आणि त्याच्या पुढे बघा, माणसं नव्हे पशूंचे जन्म भगवंताने घेतलेले आहेत भक्तांच्यासाठी. कधी तो मासा झालाय, कधी कूर्म झालाय, आणि कधी तो वराह म्हणजे रान डुक्कर सुद्धा झालाय. पशुमधली तिर्यक योनी त्याला म्हणतात. तिर्यक योनी, क्षुद्र योनी, जड वाटणारी योनी, त्याच्यात भगवंत स्वतः अवतार घेतात भक्तांच्या रक्षणासाठी. कधी वेद वाचवायचेत म्हणून वरा अवतार कशासाठी, कधी वेद वाचवायचेत म्हणून, किंवा अन्य गोष्टीसाठी हे रूप घेतलेलं, पृथ्वीला वाचवायचं म्हणून कूर्मावतार, हे सगळे आपल्या ध्यानात येईल. थोडक्यात नरसाठी श्रीराम श्रीकृष्ण, अमरांसाठी देवांसाठी वामन, ऋषींसाठी परशुराम, पशुच्या रूपामध्ये वराह पशुचं रूप घेता सुद्धा, आणि शब्द बघा जलचर रूपामध्ये मत्स्य आणि कूर्म, आणि शेवट नरसिंह म्हणजे कशातच बसत नाही. पण कशातही बसत नाही असा नरसिंह अवतार एका प्रल्हादासाठी घेतलाय, आणि म्हटलं तर असुरासाठी घेतलाय. तो नर नाही आहे, वानर नाही आहे, देव नाही आहे, अजर अमर नाही आहे. तो असुर म्हणजे फक्त शक्ती म्हणते, असुर म्हणजे शक्ती, तो सुर नाही आहे. पण त्या प्रल्हाद म्हणजे जन्मानं भक्तीने श्रेष्ठ आहे, पण जन्माला प्रल्हादासाठी नरसिंह अवतार घेतला. हा सप्तम स्कंद उत्तम. आज आपण सप्तम स्कंद पुरा केलाय. पुढच्या शनिवारी अष्टम स्कंदाकडे आपण जाऊ आणि गजेंद्र मोक्षाच्या कथेला सुरुवात करू. नमस्कार.